तर या प्रकरणावर अजित पवारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। काय ट्विट केलंय आपण पाहूया। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने गर्भवतीचा मृत्यू झाला। या घटनेची गंभीर दखल शासनाने घेतली आहे। आरोग्य विभागाने तज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेत। मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना ही चौकशी तातडीने पारदर्शक आणि निष्पक्षपणे पूर्ण करण्याची सूचना दिल्या आहेत। रुग्णालय प्रशासनाने त्यांचं म्हणणं मांडलं नसलं तरी सुद्धा संबंधित सर्व घटकांचा विचार करून योग्य ती कारवाई केली जाईल। या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनानं समजून घेतल्या आहेत। दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल।